आज राज्यामध्ये नगरपालिकेचे या ठिकाणी निकाल लागलेले आहे। मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी निवडून आलाय। जिल्ह्यामध्ये एकमेव या ठिकाणी शिवसेनेचा या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलाय। आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। काय सांगाल मला नेमकं? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमचा नगराध्यक्ष नगर परिषद मेहकर या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आलेले आहेत। आम्ही काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये तेव्हाही विनंती केली होती की आम्हाला मेहकर नगर परिषद एक तेवढी द्या आणि बाकी जिल्ह्यामध्ये व्यवस्थित आपण आघाडी करू, परंतु त्यांना अहंकार झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला तो दिला नाही आणि म्हणून आम्ही शेवटी मैत्रीपूर्ण जी लढत आहे ती केली आणि या ठिकाणी तुम्ही बघता आहात की किशोर गारोळे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी आता शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। काय मतदारांनी काय म्हणजे कशाकडे पाहून तुमच्याकडे मतदान केलेलं आहे? नाही, मतदारांना जे काही आमचे उमेदवार होते ते खूप भावलेले आहेत। आमच्या उमेदवारामध्ये जी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी इतर सगळ्या समाज घटकामध्ये त्यांचं जे काही वर्तणूक होती, वागणं होतं, त्यांच्या समोर त्यांचा जो काही संपर्क होता तो अतिशय मनमिळावू आणि घरगुती स्वरूपाचा होता। किशोर भाऊ गारोळे म्हणजे सगळ्या मेहकरवासियांचे ते घरातले सदस्य झाले होते आणि या सगळ्याच्या पलीकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल आणि उद्धव साहेबांच्या पक्षाचा जो विचार आहे तो या मेहकरच्या मातीमध्ये रुजलेला आहे। आता ही आता झाकी आहे, बाकी बरचसं बाकी आहे। मी तर असं म्हणेल की उड्डाण अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है। उड्डाण अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आसमान अभी बाकी है। पाहिलं की आपल्यासोबत खुद उमेदवार सुद्धा आहे। काय भावना आहे नेमकं? नाही, आता हे जे हा विजय आहे हा जो विजय आहे हा माझा एकट्याचा नसून हा मेहकरच्या जनतेचा विजय आहे। कारण मी जे मागच्या वेळेस आपलं जेव्हाही बोलणं झालं मी एकच बोलत होतो, उमेदवार मी नसून मेहकर नगरीतला प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा इथला नगराध्यक्ष उमेदवार आहे आणि हा जनतेचा कोल त्यांनी मला दाखवून दिला आणि जनतेचे आशीर्वाद आज मला मिळालेले आहेत। आणि माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या नेतृत्वात जी निवडणूक झाली ही एकतर्फी झालेली आहे। हे आपल्या समोर जे आहे विजय हा साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व आमचे पदाधिकारी आहेत यांच्या ताकदीने आणि जनतेच्या आशीर्वादाने मशाल इथं पेटलेली आहे, एवढंच बोलेल आणि सर्वांचे धन्यवाद। नक्कीच पारगी विधानसभेमध्ये या ठिकाणी बुलढाणा आणि मेहकर हा शिवसेनेचा गड असतो, तोच गड या ठिकाणी सिद्धार्थ खरात यांच्या माध्यमातून राखलेला आहे आणि मेहकर या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी नगराध्यक्षाचा फडकलेला आहे। शिवाजी मामनकर, प्राईम टाइम महाराष्ट्र, बुलढाणा।